नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. माझे नाव रेश्मा हरिभाऊ हिरडे. कशावर कशा बसलाय? रस्त्यासाठी रस्ता खूप खराब आहे. माझ्या मुलीची शाळेची गैरसोय होती. शाळेत जाण्यासाठी बस येत नाही शाळेची घरापर्यंत. रस्ता तर तिला मंजूर चिखलातून जावं लागतं. रस्ता मंजूर झालाय ना? हा? झालाय ना? मंजूर झालाय. हा मंजूर झालाय मग? रस्ता. निधी आलाय पण होऊन देत नाहीत ना. कोण होऊन देत नाही? सांग की नाव. नाव? शहाजी हिरडे. मी मंगल अर्जुन मेत्रे. आम्ही हिरडेमळा मेत्रेमळाचा हा रस्ता झाला पाहिजे. दादांनी निधी आणलेला आहे. रस्ता खूप खराब आहे. इथे काहींच्या गाड्या पंक्चर झाल्या, कोणाच्या गाडीचे चॉकअप्सर गेलेत. माझा स्वतःचा मनका गेलेला आहे. तुम्ही कशाला बसला आता इथं? उपोषणाला का बसला म्हणजे आम्हाला रस्ता झाला पाहिजे. आलेला रस्ता आहे. कुणी अडवलंय? अडवलंय हिरडे सर त्यांची ती घर आहे, 6 घर आहे. ते होऊन देत नाहीत ना? हा, ते होऊन देत नाही. बस. माझे नाव एकनाथ सुधाकर राहणार हिरडेमाळ. हो. आमचा इथला रस्ता अण्णाभाऊ शाहीर निधीतून मंजूर झाला, मागासवर्गीय निधीतून मंजूर झालेला आहे. डांबरीकरण खडीकरण आहे. सदर रस्त्यावर अगोदरचं स्टेट लाईट आहे. नगरपालिकेने एक वेळेस खडीकरण केलेलं आहे आणि एक वेळेस PWDने खडीकरण केलेलं आहे आमदार निधीमधून. तरी हा स्थानिक पातळीवर काही लोक रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोजकेच आहेत, 5-6 माणसं आहेत, त्यांनी रस्ता अडवला आहे आणि पालिका या गोष्टीची दखल घेत नाही. त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला आजपासून बसलेलो आहोत.